वेलकम स्टुडंट. आपण आज जे आहे आपला जो सब्जेक्ट आहे एक महत्वाचा सब्जेक्ट आहे इंडियन पॉलिटी या सब्जेक्टला व्यवस्थित समजून घेणार आहे. ओके, आपल्या ओरिएंटेशन लेक्चर्स मध्ये आपण भरपूर गोष्टींवर या ठिकाणी फोकस करणार आहे या सब्जेक्ट बद्दल. सुरुवातीला आपण पाहणार आहे की इंडियन पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे आपला भारतीय राज्य व्यवस्था या सब्जेक्टचे इम्पॉर्टन्स काय. ओके, क्वेश्चन कशा कशा प्रकारचे त्यामध्ये येतात त्याच्यावर आपण फोकस करणार. आपण यामध्ये जो आहे सिलेबस सुद्धा बघणार आहे की प्रिलिमचा सिलेबस कशा प्रकारचा असतो, मेन्सचा सिलेबस कशा प्रकारचा असतो त्यावर सुद्धा आपण फोकस करणार आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला क्वेश्चन सुद्धा दाखवेल की प्रिलिमचे क्वेश्चन कशा प्रकारचे येतात आणि मेन्सचे क्वेश्चन कशा प्रकारचे येतात. तरी या सगळ्या गोष्टी आज आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. ओके, अलॉंग विथ दॅट आपल्याला जे आहे अजून IR बद्दल आपण डिस्कशन करणार आहे की आपला जो इंटरनॅशनल रिलेशन हा जो आपला जो सब्जेक्ट आहे, ओके, तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे की सिलेबसमध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी त्या सब्जेक्टमध्ये येतात त्याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. सो आपण सुरुवातीला जो आहे मेजर पार्ट आपला पॉलिटीचा असणार आहे आणि मग त्यानंतर आपण इंटरनॅशनल रिलेशन IR या सब्जेक्ट बद्दल बऱ्यापैकी समजून घेणार. चला चालू करूया. पहिले आपण पॉलिटी बद्दल डिस्कस करतोय, भारतीय राज्यव्यवस्था इंडियन पॉलिटी. आता हा जो सब्जेक्ट आहे अतिशय महत्वाचा आहे. तुमच्या प्रिलिमसाठी सुद्धा हा खूप जास्त महत्वाचा आहे, तुमच्या मेन्ससाठी सुद्धा हा खूप जास्त महत्वाचा आहे. ओके, आता प्रिलिमच्या दृष्टीने का महत्वाचा आहे तर ते पहिले या ठिकाणी समजून घ्या की प्रिलिम मध्ये इंडियन पॉलिटीचे 15 ते 20 प्रश्न येतात. ऑफकोर्स याला अपवाद सुद्धा आहे. या वर्षीचा जो UPSCचा पेपर होता तो एक अपवाद होता. ओके, ज्यामध्ये थोडेसे प्रश्नांची संख्या कमी झाली होती, परंतु नॉर्मली आपले जे प्रश्न असतात अराउंड 15 प्रश्नाचे असतात. कधी कधी त्यांची संख्या 20 होते, कधी 20 पेक्षा जास्त सुद्धा होते. 2017चा ज्यावेळेस पेपर आला होता त्यावेळेस तो एक वेळ पॉलिटीचे प्रश्न 100 प्रश्नापैकी पॉलिटीचेच प्रश्न 22 प्रश्न होते. सो तशी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की कधी कधी प्रश्न खूप जास्त असतात, परंतु एक नॉर्मली 15 क्वेश्चनच्या आसपास आपल्याला इंडियन पॉलिटी या सब्जेक्टचं वेटेज दिसून येतं. म्हणजे 100 प्रश्नांपैकी मिनिमम 15 प्रश्न तर एकाच सब्जेक्टचे आहेत. आता तसा 15% वेटेज जरी असलं तरी या सब्जेक्टचं इम्पॉर्टंट हे आहे की हे जे 15 प्रश्न आहेत तुमचे सगळेच्या सगळे करेक्ट पॉलिटीमध्ये येऊ शकतात. आहे काय आपला सिलेबस फिक्स आहे इंडियन पॉलिटीचा. मी सिलेबस सुद्धा तुम्हाला दाखवेल या सब्जेक्टचा. सिलेबस जवळपास फिक्स आहे. त्यामुळे जर तुम्ही सिलेबस व्यवस्थित केला असेल, तो समजून घेतला असेल, त्याची रिव्हिजन व्यवस्थित केली असेल तर तुमचे 15 ते 15 प्रश्न करेक्ट येऊ शकतात. म्हणजे तुमचे 30 मार्क तुम्हाला एकच सब्जेक्ट देऊ शकतो इंडियन पॉलिटी. जो कट ऑफ आहे कट ऑफ अराउंड जातो 90 पर्यंत, तर तुमच्या कट ऑफचे 1/3 जे मार्क आहे एकच सब्जेक्ट या ठिकाणी देत आहे. से कट ऑफ मी ऑन अन ऍव्हरेज सांगतोय की 87, 88, 89, 90च्या आसपास लागतो. एक्सेप्शन सुद्धा आहेत, अपवाद प्रत्येक गोष्टीला आपल्याला दिसून येतात. जसा की 2023चा जो आपला UPSCचा जो पेपर होता त्याचा जो कट ऑफ होता तो 75 लागलेला होता. या वर्षी जो UPSCचा पेपर झाला त्याचा कट ऑफ तर एक आपल्याला अजून सध्या त्याची आयडिया नाहीये, म्हणजे अजून UPSCने दिलेला नाहीये, परंतु 75 पेक्षा त्याचा कट ऑफ डेफिनेटली कमी असणार आहे. या लेवलला तो पेपर होता आणि या लेवलला कट ऑफ गेलेला. पण नॉर्मली ऑन अन ऍव्हरेज आपल्याला दिसतो 88, 89, 90 वगैरे कट ऑफ लागतो आणि त्यामध्ये 1/3 मार्क तुम्हाला एकच सब्जेक्ट देऊ शकतो. एवढं महत्व आपल्याला या सब्जेक्टचा आहे. आता यामध्ये जे प्रश्न येतात ते कशा प्रकारचे येऊ शकतात तर ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असू शकतात. एक तर तो प्रश्न असू शकतो की जो तुमच्या पूर्ण सिलेबस मधला आहे तसा प्रश्न असेल, किंवा तो करंट अफेअरचा असेल, किंवा तुमच्या अंडरस्टँडिंग बेस्ड तो कन्सेप्च्युअल तो प्रश्न असू शकतो. तसा एकतर डायरेक्टली सिलेबस मधून तुमचा प्रश्न घेतलेला असेल की खालीलपैकी राष्ट्रपतींची कार्य कोणती, 3-4 वाक्य दिलेले असतील, त्यातून योग्य आपल्याला ऑप्शन दिलेले असतील, ऑप्शन 1, 2, 3, ऑप्शन B 2, 3, 4 वगैरे असे, आणि एक ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा असेल. अशा प्रकारचे प्रश्न असतील. काही प्रश्न असतील करंट अफेअर्स बेस्ड, परंतु करंट अफेअर्स प्रश्न जरी असतील तरी तुम्हाला त्याच्यामध्ये जे आहे जास्त विचार करण्याची गरज पडत नाही किंवा करंट अफेअर्स खूप पाठ करण्याची गरज पडत नाही. प्रिलिम बद्दल सांगते मी, इंडियन पॉलिटी बद्दल. मेन्स मध्ये जे पॉलिटीचे क्वेश्चन आहेत त्या ठिकाणी तुम्हाला करंट अफेअर खूप चांगलं माहित पाहिजे, परंतु प्रिलिम मध्ये तेवढी गरज नाही. द रिझन इज की UPSC काय करते की करंट अफेअर्स मध्ये एखादा टॉपिक जर चालला असेल, जसं की एक आपला समजा जजच्या अगेन्स्ट आपले जे होते हायकोर्टचे एक जज होते त्यांना काढून टाकण्याची प्रक्रिया करणार होते, किंवा आपले लोकसभेचे जे सभापती आहेत त्यांना काढून टाकण्याची प्रक्रिया चालू झाली होती. तर या ठिकाणी ते करंट अफेअरच्या नावाखाली काय करतात की लोकसभेच्या सभापतीवर प्रश्न विचारतील किंवा हायकोर्टच्या जजवर तो प्रश्न विचारतील. म्हणजे सिलेबस करंट अफेअर्स मध्ये झालेल्या गोष्टीवर सिलेबस मधूनच ते प्रश्न नॉर्मली प्रिलिम मध्ये आपल्याला विचारलेले दिसतात. त्यामुळे सिलेबस केलेला असेल, तुम्ही व्यवस्थित वाचलं असेल तर प्रिलिम मध्ये तुम्हाला करंट अफेअरची जास्त चिंता करण्याची गरज नाही. काही जे प्रश्न तुमचे असतात ते असतात अंडरस्टँडिंग बेस, जे तुम्हाला किती समजते त्या बेसिसवर काही बऱ्यापैकी जे प्रश्न असतात ते आलेले असतात. जसं की एक वेळ रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य, याचा अर्थ काय असा प्रश्न आला होता.
मग त्या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले होते. मग या ठिकाणी तुम्हाला अंडरस्टँडिंग पाहिजे होती की कायद्याचं राज्य या वाक्याचा अर्थ काय होतो. एक वेळ युपीएससीने प्रश्न विचारला होता की स्वतंत्रता, लिबर्टी या शब्दाचा अर्थ काय असं त्यांनी विचारलं होतं. पण तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की स्वतंत्रता या शब्दाचा अर्थ काय होत असतो. मग असे काही प्रश्न सुद्धा आपल्याला दिसून येतात. फार रेअरली असे प्रश्न येतात, परंतु असे सुद्धा प्रश्न येऊ शकतात जे अंडरस्टँडिंग बेस्ड कन्सेप्च्युअल प्रश्न असतात. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला प्रिलिम मध्ये दिसून येतात. मेन्स मध्ये सुद्धा या सब्जेक्टचा अतिशय महत्वाचा आहे. मेन्स मध्ये का मी म्हणतो याचं महत्व आहे, कारण आपल्या मेन्स मध्ये तुमचे जे प्रश्न आहेत जवळपास 10 ते 12 प्रश्न तुमच्या मेन्सचे हे एकाच सब्जेक्ट मधून असतात. आपले जे पॉलिटीचे GS2 मधले. आपल्याला माहित आहे आपला जो पॉलिटी आहे तो पॉलिटी कोणत्या GS चा पार्ट आहे. पॉलिटी आपला GS2 चा पार्ट आहे. आणि GS2 मध्ये किती प्रश्न असतात. 20 प्रश्न असतात. त्या 20 प्रश्नापैकी तुमचे जे 10 ते 12 प्रश्न एकाच सब्जेक्ट मधून आलेले असतात इंडियन पॉलिटी मधून. म्हणजे 125 ते 150 प्रश्न जे गुण आहेत तुम्हाला 125 ते 150 250 मार्कांपैकी ते इंडियन पॉलिटी हा सब्जेक्ट तुम्हाला देत असतो. कमीत कमी 10 प्रश्न ते येतातच येतात. ओके, 20 प्रश्नांपैकी म्हणजे 125 मार्क तर 250 पैकी डेफिनेटली हे इंडियन पॉलिटीचेच असतात. ओके, याच्यामध्येही जे क्वेश्चन असतात ते आपल्याला काही सब्जेक्टचे डायरेक्ट क्वेश्चन दिसतात, स्टॅटिक सब्जेक्ट दिसतात, स्टॅटिक प्रश्न दिसतात. जसा एक वेळ प्रश्न विचारला होता की राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपतींच्या कार्यावर विचारला होता. तर तुम्हाला उपराष्ट्रपतींचे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि त्यांचे काय काय कार्य असतात हे जर माहित असेल तर तुम्हाला उत्तर लिहिणे सोपं असते. कधी कधी तो करंट अफेअर्स बेस एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो की या वर्षी जसं 2026 मध्ये जो वित्तीय आयोग आहे फायनान्स कमिशन त्याच्या 16 वित्त आयोगाची अंमलबजावणी चालू झाली आहे 1 एप्रिल 2026 पासून. तर वित्त आयोगावर एखादा प्रश्न विचारतील किंवा 15वा किंवा 16 वित्त आयोगावर प्रश्न विचारतील. डोंट वरी, तुम्हाला सत्ता हे जर माहित नसेल की वित्त आयोग काय असतो वगैरे त्याची काळजी करू नका. ज्यावेळेस आपले लेक्चर्स होतील त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. सांगण्याचा अर्थ एवढा की जे करंट अफेअर्स मधल्या ज्या गोष्टी आहेत त्यावर सुद्धा आपल्याकडे आपल्याला दिसतो की प्रश्न येतात. ओके, सो करंट अफेअर्स पॉलिटीचा आपल्याला व्यवस्थित करून जायचं आहे. ओके, मेन्स मध्ये सांगते. प्रिलिम मध्ये मी ऑलरेडी सांगितलं प्रिलिम मध्ये पॉलिटीचे करंट अफेअरचे तेवढे प्रश्न आपल्याला करंट अफेअर स्पेसिफिक दिसत नाही. आता आपल्याला बघायचा आहे सिलेबस. सुरुवातीला जो आहे आपण प्रिलिमचा सिलेबस बघूया आणि त्याच्यानंतर जे आहे आपण मेन्सचा सिलेबस बघूया. ओके, सुरुवातीला प्रिलिमचं बघू. आता पहा युपीएससीचं जर तुम्ही नोटिफिकेशन पाहिलं तर तुम्हाला क्लिअरली असा काही डिटेल्ड सिलेबस म्हणून दिसत नाही प्रिलिमचा सिलेबस. ओके, खूप असा डिटेल्ड असा काही दिलेला नाहीये. मग हा सिलेबस कुठून आलेला आहे. आता युपीएससी एवढे दशक झाले एक्झाम घेते आणि त्यावरून त्यांनी जे प्रश्न विचारले त्यावरून हा सिलेबस आपल्याकडे आहे. मेन्सचा जो सिलेबस आहे युपीएससीचा तो मात्र नोटिफिकेशन मध्ये आहे. मी समोर तुम्हाला मेन्सचा सिलेबस सुद्धा दाखवेल. तो प्रॉपर नोटिफिकेशन मध्ये दिलेला आहे युपीएससीच्या. ओके, डिटेल्ड मध्ये दिलेला आहे. प्रिलिमचा युपीएससीने स्पेसिफिक दिलेला नाही, परंतु आपल्याकडे हा सिलेबस ऑलरेडी आहे. तुम्ही हा सिलेबस व्यवस्थित केला तर तुमचे जेवढे काही प्रश्न पॉलिटीचे आले असतील सगळेचे सगळे प्रश्न डेफिनेटली बरोबर येणार. आता हा जो सिलेबस आहे तो आपल्याला इथे व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आता या सिलेबस समजून घ्यायचा म्हणजे का मी खूप जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, कारण ज्यावेळेस आपले लेक्चर्स होतील आपल्याला डिटेलमध्ये जायचंच आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे की हे जे वेगवेगळे टॉपिक्स आपल्या सिलेबसमध्ये आहेत या टॉपिक्समध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीची चर्चा करणार आहे ज्यावेळेस आपले लेक्चर्स होतील तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे कसं तुम्हाला सब्जेक्ट मधले तुमच्या विषयातले सगळे टॉपिक सुद्धा माहित असतील आजच्या लेक्चर तुम्ही करत आहात त्यामुळे, आणि त्या टॉपिक्स मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते सुद्धा आज तुम्हाला माहित झालेलं असेल. चला पाहूया सुरुवातीपासून अभ्यासक्रम. ओके, प्रिलिमचा मी समोर मेन्सचा पण दाखवतो, पण एक गोष्ट त्याच्या आधी सांगतो, प्रिलिमच्या आणि मेन्सचा सिलेबस हा जवळजवळ सारखा आहे. मेन्सच्या सिलेबसमध्ये थोड्याशाच गोष्टी आपल्याला एक्स्ट्रा दिसतात. ओके, 15-20% गोष्टी थोड्या वेगळ्या दिसतील. बाकी मोस्टली सिलेबस प्रिलिमचा आणि मेन्सचा हा समान आहे. फक्त प्रिलिम मध्ये जे प्रश्न असतात ते फॅक्च्युअल असतात, सरळ स्टेटमेंट 4 वाक्य वगैरे. मेन्स मध्ये अनालिसिस असते, विश्लेषणात्मक प्रश्न येतात. ओके, तो आपल्याला फरक दिसून येतो सिलेबस जरी सेम असेल तरी. चला पाहूया. पहिले ऐतिहासिक पार्श्वभूमी. सुरुवातीला आपण ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल चर्चा करतो पॉलिटीमध्ये. आता हिस्टोरिकल बॅकग्राऊंड, ऐतिहासिक पार्श्वभूमी याचा बेसिक अर्थ काय ते आपला पहिले सुरुवातीला तुम्ही समजून घ्या. आपण या ठिकाणी ऐतिहासिक पार्श्वभूमी कशाची पाहताय, आपण संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत आहे. बरं, आपण संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर एवढा फोकस का करतो आहे, कारण आपलं आजचं जे संविधान आहे ते संविधान तसं पाहिलं तर आपल्याला माहित आहे की 3 वर्षामध्ये जवळजवळ बनलं होतं. एक्झॅक्ट सांगायचं झालं तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. ओके, म्हणजे जवळजवळ 3 वर्षामध्ये आपलं संविधान बनलेलं होतं. आपली संविधान सभा बसली होती, त्यांनी 3 वर्ष बसून ते आपलं पूर्ण संविधान जे पुस्तक आहे आपलं ते बनवलेलं आहे, ज्याच्यानुसार आपला पूर्ण देश चालतो.
परंतु हे जे संविधान बनवलेलं आहे त्याची एक पार्श्वभूमी होती ब्रिटिशांची. ब्रिटिश काळात, ब्रिटिशाच्या काळामध्ये काय, आजच्या संविधानातील बऱ्याचशा गोष्टींची सुरुवात ब्रिटिशांनी करून ठेवलेली होती त्यांच्या काळामध्ये. जसा की आज आपल्याकडे सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट संविधानामध्ये सुद्धा दिलेलं आहे, परंतु भारतामध्ये सर्वात पहिले सुप्रीम कोर्ट 1773 साली ब्रिटिशांनी आणला होता, 1773च्या कायद्याने. किंवा आज आपल्याकडे संसद आहे, लोकसभा आहे, राज्यसभा आहे, परंतु संसद भारतामध्ये असण्याची तरतूद हे तर 1919च्या कायद्यानेच भारतामध्ये आलेली होती, 1919चा कायदा. ओके, म्हणजे आजच्या संविधानामध्ये जी संसद आहे त्याची सुरुवात ब्रिटिशांनी सुरुवातीला केलेली होती. त्यामुळे आपण हे सगळं बॅकग्राऊंड बघतोय, ती ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्या संविधानाची बघतोय की 1773च्या कायद्यापासून 1947च्या कायद्यापर्यंत कोणकोणते महत्वाचे कायदे ब्रिटिशांनी भारतात त्याची अंमलबजावणी केलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, आणि त्यातल्या कोणकोणत्या तरतुदी आपल्याला आजच्या संविधानामध्ये दिसतात ते या चॅप्टरमध्ये आपण बघणार. त्यानंतर राज्यघटनेची निर्मिती हा चॅप्टर, जे मी तुम्हाला सांगितलं की आपलं जे संविधान बनलेलं आहे ते प्रॉपर 3 वर्ष संविधान सभा एका रूम मध्ये बसून त्यांनी ते संविधान आपलं बनवलेलं आहे, ते पुस्तक बनवलेलं आहे. तर त्याबद्दलची जी पूर्ण चर्चा आहे ती आपण या चॅप्टरमध्ये करणार आहे, राज्यघटनेची निर्मिती. किंवा संविधान सभा कशी बसली आहे, कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार बसली आहे, कोणकोणत्या कमिटीज त्याच्यामध्ये होत्या, त्यांचे अध्यक्ष कोण होते, मसुदा समिती काय होती, त्याचे सदस्य अध्यक्ष कोण होते, त्यांनी काय काय निर्णय घेतले, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण या चॅप्टरमध्ये बघणार, राज्यघटनेची निर्मिती. त्यानंतर आहे राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये. या चॅप्टरमध्ये आपल्या भारताची जी राज्यघटना आहे त्याच्या काही महत्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल आपण जी आहे चर्चा करणार आहे. जसं की भारताची राज्यघटना ही जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. जगातली सर्वात जुनी लिखित राज्यघटना अमेरिकेची आहे, परंतु सर्वात मोठी लिखित राज्यघटना आपल्याला कोणाची दिसून येते, भारताची दिसून येते. जगातली सर्वात मोठी लिखित, 448 पेक्षा जास्त कलम दिसून येतात आपल्याला 25 भागांमध्ये राज्यघटना विभागलेली दिसून येते, 12 परिशिष्ट आपल्या राज्यघटनेमध्ये दिसतात. खूप मोठी राज्यघटना आहे आपली. मग त्याची कारणे काय आहेत वगैरे ते सगळे या चॅप्टरमध्ये बघणार. अशी जे वेगवेगळी वैशिष्ट्ये आहे आपल्या भारतीय राज्यघटनेची ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहे. त्यानंतर आपण चॅप्टर बघणार प्रस्तावना. ओके, त्याला सरनामा सुद्धा म्हटलं जाते. ओके, आता हे असते काय ऍक्च्युली, तर आपलं जे संविधानाचं पुस्तक जर तुम्ही कव्हर पेज ओपन केलं तर जे पहिलं पेज जे आपल्याला दिसून येते ते पहिलं पेज आपलं आहे प्रस्तावना. त्या ठिकाणी एक पेजवर काही बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या दिसून येतात आपल्याला. जे काही त्या ठिकाणी ती प्रस्तावना लिहिलेली आहे संविधानाची, ती जर तुम्ही वाचली तर संविधानाची तुम्हाला उद्दिष्टे त्याच्यामध्ये दिसून येतात त्या प्रस्तावनेमध्ये, की आपला देश, आपलं स्टेट कसं असायला पाहिजे. तर लोकशाहीच्या स्तंभावर असलं पाहिजे, प्रजासत्ताक असायला पाहिजे. ओके, ते एक समाजवादी तत्वावरचं असलं पाहिजे, धर्मनिरपेक्ष तत्वावरचं असलं पाहिजे. ओके, या गोष्टी ज्या आहेत आणि सार्वभौम, या गोष्टी आपल्याला कुठे दिसतात, या गोष्टी आपल्याला सरनाम्यामध्ये दिसतात. सरकारचं उद्दिष्ट काय असावं, लोकांना स्वातंत्र्य देणे, समता प्रस्थापित करणे, बंधुता प्रस्थापित करणे, न्याय देणे, या गोष्टी आपल्याला कुठे दिसतात, सरनाम्यामध्ये दिसून येतात. त्यामुळे सरनामा हा महत्वाचा आहे. सरनाम्याला आरसा सुद्धा म्हटला जातो संविधानाचा. तुम्ही जर सरनामा वाचला तर तुम्हाला संविधान कळते. ओके, तुम्हाला त्याचे उद्दिष्ट कळतात. संघ आणि त्यांचा प्रदेश. ओके, हा चॅप्टर आपण पाहणार आहे, युनियन अँड इट्स टेरिटरी. आता हा जो आपला चॅप्टर आहे, या चॅप्टरमध्ये आपण कलम 1, कलम 2, कलम 3 आणि कलम 4 बद्दल चर्चा करणार आहे. तर पर्टिक्युलरली हे आहे कशाबद्दल, या चॅप्टरमध्ये काय दिलेलं आहे, तर भारताची जी आपली जो एरिया आहे, जो आपला प्रदेश आहे, त्यामध्ये जे काही बदल करायचे असतील तर त्याच्या तरतुदी आपल्या संविधानामध्ये दिलेल्या आहेत, त्या तरतुदी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. एखादा भारताचा भाग नसलेला भाग भारताला जर जोडायचा असेल, तसा पॉंडिचेरी भारताला नंतर जोडण्यात आलाय, दादरा नगर हवेली दमन दीव नंतर जोडण्यात आलंय, सिक्कीम नंतर जोडण्यात आलंय. तर याच्या काय तरतुदी, ह्या भाग कसे जोडले जातात, संविधानामध्ये याच्या काय तरतुदी दिलेल्या आहेत, संसदेमध्ये काय प्रक्रिया दिलेली आहे, ते या चॅप्टरमध्ये बघणार. इंटरनल भारताच्या मॅपमध्ये काही चेंज करायचं असेल, जसं आंध्र प्रदेशचे 2 भाग करून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा 2 राज्य बनवण्यात आले, मग ते कसे बनवण्यात आले, त्याची काय प्रक्रिया होती, हे सगळे या चॅप्टरमध्ये आपण बघणार. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आपला आहे नागरिकत्वाचा. या चॅप्टरमध्ये आपल्याला तरतुदी बघायच्या आहेत, की समजा एखाद्या व्यक्तीला जर भारताचं नागरिकत्व पाहिजे असेल तर कोणकोणत्या तरतुदींनी तो भारताचं नागरिकत्व घेऊ शकतो, किंवा एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व, भारताचं नागरिकत्व कोणकोणत्या तरतुदींनी जाऊ शकते, हे आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे, नागरिकत्व चॅप्टर. त्यानंतर आपण चर्चा करणार आहे मूलभूत हक्कांबद्दल.
त्याच्या नावातच आहे, हे फक्त साधेसुधे हक्क नाही, हे मूलभूत हक्क आहेत, फंडामेंटल राईट्स. या हक्कांशिवाय एक चांगले भारतीय नागरिक म्हणून तुम्ही जगू शकत नाहीत, म्हणून त्यांना मूलभूत हक्क असे म्हटलेलं आहे. तर प्रत्येक भारतीय नागरिकांना काही हक्क आहेत, त्या हक्कांबद्दल आपण या चॅप्टरमध्ये चर्चा करणार आहे. जसं समानतेचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क. ओके, हे सगळे जे हक्क आहेत, तुमचे सांस्कृतिक हक्क, भाषेचे हक्क, हे सगळे जे हक्क आपल्याला देण्यात आलेले आहे त्याच्याबद्दल अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहे. आणि हे हक्क तुमचे संविधान कसं सुरक्षित करते त्याबद्दल सुद्धा या चॅप्टरमध्ये आपण चर्चा करणार. त्यानंतर आपण चर्चा करणार आहे मार्गदर्शक तत्वांबद्दल. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, त्याच्या नावावरून तुम्हाला कळाले असेल, हे काही तत्वे आहेत जे मार्गदर्शन करतात, म्हणून त्यांना मार्गदर्शक तत्वे म्हणतात. कशाला मार्गदर्शन करतात? धोरणे बनवण्यासाठी. कोणाला? सरकारला. तर आता ही जी मार्गदर्शक तत्वे आहे कोणासाठी आहे? सरकारसाठी. तर सरकार ज्यावेळेस धोरणे बनवेल तर त्यांनी कोणत्या तत्वानुसार धोरणे बनवलेली पाहिजे ते या चॅप्टरमध्ये आपल्याला मार्गदर्शक चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. ओके, जसं की सरकार जर स्त्री आणि पुरुषांबद्दल जर धोरण बनवत असेल, एम्प्लॉयमेंट रोजगाराचं धोरण बनवत असेल, तर मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितलेलं आहे की स्त्री आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन मिळावे. मग सरकार जे धोरण बनवेल ते याच प्रकारे बनवेल. ओके, अशी मार्गदर्शक तत्वे आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायची आहेत. त्यानंतर आपण बघणार आहे मूलभूत कर्तव्य. इथे कन्फ्यूज नाही व्हायचं आहे मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्यांमध्ये. मूलभूत हक्क चॅप्टरमध्ये आपण नागरिकांच्या हक्कांबद्दल बोलणार होतो, मूलभूत कर्तव्य चॅप्टरमध्ये आपण नागरिकांच्या कर्तव्यांबद्दल बोलणार आहे. एक भारतीय नागरिक म्हणून तुमच्या संविधानाचा आदर करणे हे तुमचं कर्तव्य आहे. एक भारतीय नागरिक म्हणून जेवढ्या आपल्या महिला आहेत ज्या भारतामध्ये राहत आहेत त्यांचा रिस्पेक्ट करणे, त्यांचा अनादर होईल असं काही न करणे हे आपलं कर्तव्य आहे. अशा प्रकारची 11 कर्तव्ये आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायची आहेत, भारतीय नागरिकांची कर्तव्य. त्यानंतर आपण बघणार आहे घटना दुरुस्ती आणि राज्यघटनेच्या मूलभूत रचनाबद्दल. हे राज्यघटनेची मूलभूत संरचना नंतर जे आपण जे चॅप्टर जो पाहणार त्या चॅप्टरमध्ये आपण डिटेल पाहूया ज्यावेळेस आपले लेक्चर्स होतील. ओके, तो घटना दुरुस्तीच्या संबंधित आहे राज्यघटनेची मूलभूत रचना. घटना दुरुस्ती म्हणजे काय असते, तर आपलं जे पुस्तक आहे राज्यघटनेचं त्यातील जर काही तरतुदी जर तुम्हाला बदलायच्या असतील तर त्याच्यासाठी प्रॉपर प्रोसिजर फॉलो करावी लागते. ओके, तर ती काय प्रोसिजर आहे जी तुम्हाला फॉलो करावी लागेल, ती तुम्हाला पाळावी लागेल जर तुम्हाला राज्यघटनेमधील तरतुदींमध्ये बदल करायचा असेल तर. राज्यघटनेमध्ये सुद्धा तरतुदींमध्ये बदल होत असतो. स्वातंत्र्य आपलं राज्यघटना स्वीकारल्यापासून 26 जानेवारी 1950 पासून 106 वेळा आपण राज्यघटनेतल्या तरतुदींमध्ये बदल केलेला आहे. जसं महिलांना शेवटची जी घटना दुरुस्ती 106वी घटना दुरुस्ती आहे ते आहे महिलांना इलेक्शनमध्ये आपले जे सीट आहेत, सॉरी इलेक्शनमध्ये नाही, लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 1/3 सीट महिलांसाठी राखीव ठेवणे ही तरतूद आपण केलेली आहे 106वी घटना दुरुस्ती. ओके, तर अशा प्रकारचे ज्या घटना दुरुस्त्या असतात मग त्याची काय प्रक्रिया असते ते आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे संसदीय प्रणाली, संघीय प्रणाली. भारतामध्ये जी प्रणाली आपल्याला सध्या दिसून येते ती आहे संसदीय प्रणाली. भारतामध्ये संसद आहे. ओके, भारतामध्ये प्रधानमंत्री आहे, राष्ट्रपती आहे, इलेक्ट होऊन आलेले आमदार खासदार लोक आपल्याला दिसून येतात. ते कायदे बनवतात ज्याची अंमलबजावणी आपल्याला दिसते सरकार करते. एक स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. हा जो पूर्ण आपल्याला सिस्टम दिसून येतो ना, हा संसदीय प्रणालीचे वैशिष्ट्याचे आपल्याला हे सगळ्या गोष्टी दिसून येतात. ओके, तर आपण या चॅप्टरमध्ये हेच पाहणार आहे की ही जी पूर्ण संसदीय प्रणाली आहे भारतातली त्याची काय काय वैशिष्ट्ये आहेत आणि अध्यक्षीय वैशिष्ट्यांपेक्षा ते कशी, अध्यक्षीय प्रणालीपेक्षा ते कशी वेगळी आहे. जी प्रेसिडेन्शियल सिस्टम आहे अध्यक्षीय प्रणाली जी आपल्याला अमेरिकेमध्ये दिसून येते त्याच्यापेक्षा भारताची सिस्टम ही वेगळी आहे. मग ती कशी वेगळी आहे ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार. आपण नेक्स्ट पाहणार आहे फेडरल सिस्टम, संघीय प्रणाली. फेडरल सिस्टम संघीय प्रणाली म्हणजे काय असते, एक केंद्र सरकार असणे, एक राज्य सरकार असणे, दोघांना आपले स्वतंत्र अधिकार असणे, याला आपण म्हणतो सोप्या शब्दामध्ये संघीय प्रणाली, जे भारतामध्ये आहे. मग संघीय प्रणालीचे वैशिष्ट्ये कोणकोणती आहे, भारत खरंच संघीय प्रणाली आहे का, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला या चॅप्टरमध्ये करायची आहे. त्यानंतर आहे केंद्र राज्य संबंध आणि आंतरराज्य संबंध. केंद्र राज्य संबंध चॅप्टरमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या संबंधांना आपण बोलणार आहे की त्यांच्यामध्ये कायदेविषयक संबंध कसे असतात, प्रशासकीय संबंध कसे असतात, वित्तीय संबंध कसे असतात, या चॅप्टरमध्ये आपल्याला कळेल. आंतरराज्य संबंध या चॅप्टरमध्ये राज्यांमधील संबंध कसे असतात ते आपल्याला बघायचे आहे. मग त्यांच्यामध्ये काही वाद होतात का,
मग ते वाद सॉल्व्ह करण्यासाठी संविधानामध्ये काय काय तरतुदी दिलेल्या आहेत ते वाद मिटवण्यासाठी ते सगळे आपल्याला आंतरराज्य संबंध चॅप्टर मध्ये बघायचे. मग आपण बघणार आहेत आपत्कालीन तरतुदीचा चॅप्टर, इमर्जन्सी प्रोव्हिजन. आपत्कालीन तरतुदी, कधी कधी भारतावर संकटे येतात, मग ती संकट आली तर केंद्र सरकारकडे खूप जास्त पॉवर पाहिजे संकटाला डील करायला. मग केंद्र सरकार त्यावेळेस काय करू शकते तर आपत्काल, इमर्जन्सी डिक्लेअर करू शकते, आणीबाणी डिक्लेअर करू शकते भारतामध्ये. तर 3 प्रकारच्या आणीबाणी असतात: राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी, ज्याला राष्ट्रपती राजवट सुद्धा म्हणतात, आणि वित्तीय आणीबाणी. मग आणीबाणी कशा लावल्या जातात, त्यांच्यामध्ये काय फरक आहे, ते काढून कशा घेतल्या जातात. ज्यावेळेस आणीबाणी लावल्या जातं त्यावेळेस केंद्र सरकारकडे कोणकोणते अधिकार असतात, केंद्र आणि राज्यांच्या अधिकारांवर काय परिणाम होतो, ते आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. त्यानंतर आहे काही राज्यांसाठी विशेष तरतुदी. या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहे की काही राज्य आहेत, जे राज्य जे आहेत थोडेसे मागासलेले आहेत, काही त्यांच्या भौगोलिक परिस्थितीमुळे किंवा काही बाकीच्या ऐतिहासिक किंवा बाकीच्या परिस्थितीमुळे. मग हे जे काही राज्य थोडेसे मागे पडलेले आहेत तर त्यांच्यासाठी आपल्या संविधानामध्ये त्यांच्या विकासासाठी काही विशेष तरतुदी दिलेल्या आहेत, ते आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत, काही राज्यांसाठी विशेष तरतुदी. त्यानंतर आपण जे आहे बघणार आहे कार्यकारी मंडळाबद्दल, विधिमंडळाबद्दल आणि न्यायपालिकाबद्दल. लक्षात घ्या, कोणतेही जे राज्य असते त्याचे 3 अंग असतात. कोणत्याही राज्याचे 3 अंग, 3 ऑर्गन्स ऑफ द स्टेट. एक असते कार्यकारी मंडळ, एक असते कायदे मंडळ, आणि त्यानंतर आहे न्यायपालिका. असे 3 प्रकारचे आपल्याला कोणत्याही राज्याचे अंग दिसून येतात. हे जे कायदे मंडळ जे आहे, कायदे मंडळ म्हणजे कोणते, संसद किंवा राज्य विधिमंडळ, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, हे आपल्याला दिसून येतात विधिमंडळामध्ये. त्याच्यामध्ये कोण असते, खासदार असतात संसदेमध्ये, आमदार असतात राज्य विधिमंडळामध्ये. त्यांचं काम काय आहे, कायदे बनवण्याचं काम त्यांचं आहे, सरकारला प्रश्न विचारण्याचं काम त्यांचं आहे. मग ह्या ज्या गोष्टी कशा प्रकारे केल्या जातात ते आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं. आपण लोकसभेबद्दल बोलणार, राज्यसभेबद्दल बोलणार, विधानसभेबद्दल बोलणार, विधान परिषदेबद्दल बोलणार. यामधले लोक कोण असतात, कशा प्रकारे काम करतात, संविधानामध्ये काय तरतुदी दिलेल्या आहेत त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये, हे सगळं आपण या विधिमंडळ चॅप्टरमध्ये बघू. आता जे कायदे विधिमंडळाने बनवलेले असतात त्याची अंमलबजावणी कोण करते, कार्यकारी मंडळ करते. कार्यकारी मंडळाचं काम काय आहे, जे बनवलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणे आणि नवीन नवीन धोरणे बनवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे. मग कार्यकारी मंडळामध्ये कोण येतात, राष्ट्रपती येतात, पंतप्रधान येतात, मंत्रिमंडळ येते, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्यातले सुद्धा मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्याचं मंत्रिमंडळ वगैरे, हे सगळे आपल्याला कुठे दिसून येतात, हे आपल्याला कार्यकारी मंडळामध्ये दिसून येतात. ओके, मग याच्यात आपण पाहणार जसं की राष्ट्रपती, मग राष्ट्रपतीच्या निवडीची काय प्रोसिजर आहे, काढून कसे टाकल्या तर राष्ट्रपती, कोणकोणती कार्य आहेत, सेम उपराष्ट्रपतीबद्दल, सेम पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, या सगळ्यांबद्दल आपण चर्चा करणार. जे मंत्रिमंडळ असते कशा प्रकारे काम करते, ओके, कॅबिनेट कमिटीज काय असतात आपल्या वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहे. त्यानंतर आपण चर्चा करणार आहे न्यायपालिकेबद्दल. न्यायपालिकेचं काम आहे न्याय देणे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट आहे देशामध्ये, त्यानंतर हायकोर्ट आहेत आपले. हायकोर्ट आपल्याला प्रत्येक राज्यामध्ये एक हायकोर्ट दिसून येते. ओके, कधी कधी 2 किंवा अधिक राज्यांचं मिळून सुद्धा हायकोर्ट बनवल्या जाते. जसं गोवा आणि महाराष्ट्रासाठी एकच हायकोर्ट आहे, बॉम्बे हायकोर्ट. पंजाब आणि हरियाणासाठी एकच हायकोर्ट आहे, पंजाब हरियाणा हायकोर्ट. असे आपल्याला, आणि गुवाहाटीचा एक हायकोर्ट दिसून येते 2 किंवा अधिक राज्यांसाठी. ओके, बाकीच्या राज्यांसाठी प्रत्येक राज्यासाठी सेपरेट हायकोर्ट आहे. मग हे जे हायकोर्ट असते ते कसं काम करते, त्यामध्ये जे जजेस असतात, न्यायाधीश असतात, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, ते कसे निवडले जातात, कसे काढले जातात, त्यांचे कार्य काय, ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार. ते जे अधीनस्थ न्यायालय म्हणजे जे दुय्यम न्यायालय असतात, जिल्हा न्यायालय आणि त्याच्या खालचे काम करणारे न्यायालय, त्यांच्या कार्यांबद्दल आपण सुद्धा बघणार आहे या चॅप्टरमध्ये. ओके, याशिवाय आपण अजून बनणार आहे केंद्रशासित प्रदेशांबद्दल, अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्रांबद्दल. केंद्रशासित प्रदेश हे असे प्रदेश असतात जे कम्प्लिटली केंद्र सरकारच्या कंट्रोल मधले असतात, पूर्ण केंद्र सरकारच्या कंट्रोल मधले एरियाज, जसं की दिल्ली आहे, चंदीगड आहे, दादरा नगर हवेली दमण दीव आहे, पुदुचेरी आहे, अंदमान निकोबार, असे 8 एरिया जे आहेत ते पूर्णपणे केंद्र सरकारच्या कंट्रोलमध्ये काम करत असतात. मग हे जे केंद्र सरकारच्या कंट्रोलमध्ये काम करते, कसे काम करतात, तिथलं प्रशासकीय रचना कशी असते वगैरे, हे सगळे या चॅप्टरमध्ये आपण बघणार. अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्र हे असे क्षेत्र असतात जे आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी बनवलेले असतात.
ज्या ठिकाणी आदिवासी लोक खूप जास्त असतात त्या ठिकाणी अनुसूचित क्षेत्रे किंवा आदिवासी क्षेत्रे डिक्लेअर केलेले असतात. मग तिथे काही सेपरेट तरतुदी असतात आदिवासी लोकांच्या कल्याणाच्या बाबतीमध्ये. तर त्या काय तरतुदी आपल्याला संविधानामध्ये दिलेल्या आहेत ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहे पंचायत राजची प्रणाली, पंचायत राज आणि नगरपालिका किंवा शहरी संस्था ज्याला आपण म्हणतो. पंचायत राज चॅप्टरमध्ये आपल्या ज्या ग्रामीण ज्या संस्था आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. या संविधानिक संस्था आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पक्का तुम्हाला यांच्याबद्दल माहिती असणार आहे. तर मग संविधानामध्ये काय काय त्यांच्या तरतुदी दिलेल्या आहेत. 72वी घटना दुरुस्ती 1972 ला जे झाली, ओके सॉरी 73वी घटना दुरुस्ती, मग त्याच्यामध्ये काय काय तरतुदी दिलेल्या आहेत ते आपल्याला या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचे आहे. नगरपालिका चॅप्टर किंवा शहरी संस्था चॅप्टर जो आहे त्या चॅप्टरमध्ये आपण नगरपंचायत असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या शहरी संस्था ज्या आहेत त्या कशा प्रकारे काम करतात. 74व्या घटना दुरुस्ती जी 1992 ला झाली होती त्यामध्ये काय काय अधिकार त्यांना देण्यात आले, काय त्यांची रचना कशी असते, हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहे घटनात्मक आणि घटनाबाह्य संस्था. या चॅप्टरमध्ये आपण खूप साऱ्या घटनात्मक आणि घटनाबाह्य संस्थांबद्दल बघणार आहे. आता घटनात्मक आणि घटनाबाह्य संस्था काय असतात. घटनात्मक संस्था या अशा संस्था आहे की ज्यांच्या बाबतीतली तरतूद आपल्याला भारतीय संविधानामध्ये दिसून येते. घटनाबाह्य संस्था अशा संस्था आहे की त्यांची तरतूद आपल्याला घटनेमध्ये दिसत नाही. ते संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळामध्ये कायद्याने बनवलेल्या संस्था असू शकतात किंवा सरकारने आपल्या ऑर्डरनी बनवलेल्या त्या संस्था असू शकतात, ज्यांच्याबद्दल घटनेमध्ये त्या पुस्तक जे राज्यघटना त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही. जसं आता निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, कारण राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये आपल्याला निवडणूक आयोग दिसून येतो. परंतु मानवाधिकार आयोग काही घटनात्मक संस्था नाही, ती कायद्याने बनवलेली आहे संसदेने, ओके 1993 ला. ओके ते पुस्तक जे आपलं संविधान त्याच्यामध्ये ते नाही ती संस्था. ओके तर अशा प्रकारच्या काही महत्वाच्या घटनात्मक आणि घटनाबाह्य संस्थांबद्दल आपल्याला चर्चा करायची. ओके आता हा जो सिलेबस झाला हा पूर्ण आपला प्रिलिमचा सिलेबस झाला. याच्यावरचे प्रश्न कसे असतात मी तुम्हाला प्रश्न या ठिकाणी दाखवून देतो. त्यानंतर आपण मेन्सचा काय सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस बघूया. पहा या ठिकाणी काय प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न कसे असतात फक्त समजून घ्यायचे. ठीक आहे युपीएससीचे जे प्रश्न असतात ते आपल्याला इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतात. ओके जसं या ठिकाणी दिलेले आहेत पहा, वर इंग्लिशमध्ये दिले, खाली मी हिंदीमध्ये प्रश्न दिलाय. जसं या ठिकाणी म्हटलंय हाऊ मेनी डिलिमिटेशन कमिशन हॅव बीन कॉन्स्टिट्यूटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टिल डिसेंबर 2023. दिसंबर 2023 तक भारत सरकार द्वारा कितने परिसीमन आयोग गठित किए गए हैं. सरळ सरळ त्याचं उत्तर आपल्याला माहित पाहिजे होते की 4 परिसीमन आयोग. हे सगळं तुमचं क्लासमध्ये होईल, त्याची काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही. ठीक आहे असे आपल्याला प्रश्न दिसतात की एक प्रश्न दिलेला आहे, 4 ऑप्शन दिलेला आहे, एक ऑप्शन कोणतं करेक्ट ऑप्शन आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि आन्सर शीटमध्ये त्याला असा राऊंड गोल त्याला करायचं आहे. ओके सेम या ठिकाणी तसंच दिलेलं आहे. भारत के उच्चतम न्यायालय के नतीजों के अधिकार को निजता के अधिकार को भारत के संविधान के निम्नलिखित में से किस अनुच्छेद के अंतर्गत रखा गया है. अंडर विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हैज द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया प्लेस द राइट टू प्राइवेसी. ये जो निजता का अधिकार है, क्या राइट टू प्रायव्हसी आहे, हे कोणत्या कलम मध्ये आहे सुप्रीम कोर्टच्या जजमेंटनुसार ते या ठिकाणी विचारलं होतं. त्याचं उत्तर ऍक्च्युली आहे कलम 21, पण हे सगळं आपलं क्लासमध्ये होईल नंतर. ओके तर एक प्रश्न आणि 4 ऑप्शन. आपल्याला या ठिकाणी उत्तर सॉल्व्ह नाही करायचं, आपल्याला फक्त काय पाहिजे प्रश्न कशा प्रकारचे येतात. ओके कधी प्रश्न तुम्हाला अशा प्रकारचे सुद्धा येणार की 71वी घटना दुरुस्ती जी आहे, ओके 71st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट संशोधन, आता यानुसार मग खालीलपैकी कोणती भाषा जी आहे 8व्या अनुसूचीमध्ये आणलेली आहे. आता तुम्हाला 8वी अनुसूची वगैरे सध्या काही माहित नसेल, ज्यावेळेस लेक्चर होईल त्यावेळेस सगळं माहित होणार. कोणकोणती भाषा 8व्या अनुसूचीमध्ये आहे. मग इथे दिलेलं आहे आपल्याला ऑप्शन कोकणी, मणिपुरी, नेपाली, मैथिली, 4 ऑप्शन दिले. खाली सांगितलेलं आहे की करेक्ट उत्तर निवडा. ए ऑप्शन म्हणतो की 1, 2, 3 करेक्ट आहे. बी ऑप्शन म्हणतो 1, 2, 4 करेक्ट आहे. आता तुम्हाला माहित पाहिजे होतं की कोणत्या 3 भाषा या 4 पैकी या 71व्या घटना दुरुस्तीने 8व्या अनुसूचीमध्ये आलेल्या आहेत. ओके आता हा थोडा वेगळ्या टाईपचा प्रश्न काय आहे, कारण इथे पहिले 4 वेगवेगळे शब्द दिलेत आणि खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे की करेक्ट ऑप्शन कोणता आहे. असे प्रश्न सुद्धा आपल्याला येतात. अशाच प्रकारचे आपल्याला जे प्रश्न प्रिलिम मध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपला आहे मेन्सचा सिलेबस. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे
प्रिलिमचा सिलेबस जर तुम्ही व्यवस्थित केला तर मेन्सचा सिलेबस तुम्हाला व्यवस्थित कळून जातो. कारण मोर ऑर लेस सिलेबस आपल्याला सेम दिसतो. फक्त प्रिलिम मध्ये विश्लेषण नाही, मेन्स मध्ये आपल्याला विश्लेषण दिसून येते. ओके, हा एक फरक आपल्याला मात्र या ठिकाणी दिसतो. जसं की आता मेन्सचा सिलेबस वाचल्यानंतर तुम्हाला कळेल, अच्छा हे तर प्रिलिमच्या सिलेबस मध्ये सुद्धा होतं, आत्ताच तर बघितलेलं आहे आपण. जसं ऐतिहासिक आधार, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्वाच्या तरतुदी, मूलभूत रचना, हे सगळं आपलं प्रिलिम च्या सिलेबस मध्ये आत्ताच मी सांगितलं. केंद्र सरकार, राज्य सरकार, संघराज्य वगैरे काय असते हे आत्ताच प्रिलिमच्या सिलेबस मध्ये मी सांगितलंय. फक्त या ठिकाणी काय आहे, विश्लेषण, की बाबा हे जे संघराज्य रचना आहे त्याच्यामुळे कोणकोणती आव्हाने येतात ते सांगा. हा जो पैसा दिला जातो स्थानिक पातळीपर्यंत, केंद्राकडून राज्यांकडे, राज्यांकडून पंचायत राज संस्था, ज्या खालच्या संस्था आहे त्याच्यामध्ये कोणकोणती प्रॉब्लेम्स आहेत ते सांगा. या ठिकाणी विश्लेषण आहे मेन्स मध्ये. जसं की सरकारचे विविध अवयवांमधील अधिकारांचे पृथक्करण, मी तुम्हाला सांगितलं, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायपालिका, 3 अंग आहेत, 3 अवयव आहेत राज्याचे. मग त्यांच्यामध्ये अधिकारांची वाटणी करून टाकलेली आहे, जेणेकरून त्यांनी एकामेकांमध्ये हस्तक्षेप करायला नको, तरी हस्तक्षेप होतात. मग त्याच्यावर प्रश्न येतो की हस्तक्षेप का होतात, कसे होतात, काय करायला पाहिजे, हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहे भारतीय संविधान योजनेची इतर देशांशी तुलना, हे सगळं मेन्सचा सिलेबस आता. ओके, हे प्रिलिम मध्ये याचा काही संबंध नव्हता. हे जे आपण हे वाक्य आहे हे फक्त मेन्ससाठी आहे, की भारताच्या संविधानाची तुलना आपल्याला कशाची करायची आहे, जगातल्या वेगवेगळ्या संविधानासोबत आपल्याला तुलना करायची आहे. आपल्याला खूप सारे काही सगळे देशांचे संविधान करण्याची गरज नसते. मेन आपले 3 संविधान आहेत, एक आहे अमेरिकेचं, दुसरा इंग्लंडचा आणि तिसरा आपल्याला आहे फ्रान्सचा. तर भारताच्या संविधानाची आपण त्यांच्यासोबत तुलना करत असतो. मग काय सिमिलॅरिटी आहे, काय समानता आहे, काय विविधता आहे. ओके, भारताचे राष्ट्रपती अमेरिकेच्या राष्ट्रपतींची आपण तुलना करतो. ओके, भारताचे जे मूलभूत हक्क आहेत आणि अमेरिकेचे जे बिल ऑफ राईट आहे त्यांच्यामध्ये आपण तुलना करतो वगैरे, त्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या. त्यानंतर संसद आणि राज्य विधिमंडळ, जसं प्रिलिम मध्ये होता सिलेबस सेम आपल्याला मेन्स मध्ये, फक्त मेन्स मध्ये अनालिसिस आहे. प्रिलिम मध्ये ते काय म्हणतील की लोकसभेचे सभापतींबद्दल खालील कोणत्या तरतुदी योग्य आहेत. मेन्स मध्ये काय प्रश्न येईल की लोकसभेच्या सभापतींवर पक्षपाती असण्याचे आरोप केले जातात, विश्लेषण करा. म्हणजे या ठिकाणी विचार करावा लागेल, अशा प्रकारचे प्रश्न येतील. सिलेबस जरी सेम असेल तरी प्रश्नांचे विचारण्याची पद्धती आपल्याला बदललेली दिसते. आता जसं आपल्याला कार्यकारी मंडळ, न्यायपालिका वगैरे हे सगळं आपल्या प्रिलिमच्या सिलेबस मध्ये सुद्धा होतं. फक्त त्या ठिकाणी जे आहे आपलं फॅक्च्युअल होतं, या ठिकाणी ते अनालिटिकल असणार, त्यामध्ये विश्लेषण असणार. लोकप्रतिनिधी कायद्याची ठळक वैशिष्ट्ये. लोकप्रतिनिधी कायदा, 2 लोकप्रतिनिधी कायदे आहेत आपल्याकडे, 1950 चा लोकप्रतिनिधी कायदा, 1951 चा लोकप्रतिनिधी कायदा, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट. हे कशाचे रिलेटेड आहेत, हे आहे निवडणुकीची रिलेटेड. त्यामुळे निवडणुकीच्या रिलेटेडल्या तरतुदी सुद्धा आपल्याला मेन्स मध्ये अभ्यास त्याचा करायचा आहे. आता याच्यामध्ये काही तरतुदी दिल्या आहेत की जेणेकरून इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग निवडणूक व्यवस्थित घेऊ शकला पाहिजे. मग आपल्याला जो मेन कायदा आहे तो आहे 1951 चा कायदा, किंवा कोणकोणत्या तरतुदी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. हा जो कायदा आहे हा किती यशस्वी आहे, किती अयशस्वी आहे, यामध्ये काय सुधारणा करण्याची गरज आहे वगैरे सगळ्या गोष्टी या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहे. त्यानंतर विविध संविधानिक पदांवर नियुक्ती, अधिकार, कार्य, विविध संविधानिक संस्थांच्या जबाबदाऱ्या, वैधानिक नियामक आणि विविध अर्धन्यायिक संस्था. आपण ज्या संविधानिक गैरसंविधानिक संस्था पाहिल्या प्रिलिमच्या सिलेबस मध्ये असताना तेच या ठिकाणी आहे. फक्त त्या ठिकाणी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन होती, या ठिकाणी अनालिसिस आहे, या ठिकाणी विश्लेषण आहे. जसं प्रिलिम मध्ये जर प्रश्न आला तर प्रिलिम मध्ये काय प्रश्न येणार की बाबा जो महालेखा परीक्षक आहे, कॅग ज्याला म्हटलं जाते, सीएची महालेखा परीक्षक, याची खालीलपैकी कार्य कोणती, असा प्रश्न प्रिलिम मध्ये येणार. मेन्स मध्ये काय येणार की संविधानामध्ये महालेखा परीक्षकाला भरपूर अधिकार देऊन सुद्धा तो आपल्या पूर्ण क्षमतेने कार्य करू शकत नाही आहे, विश्लेषण करा. या ठिकाणी तुम्हाला हे माहित पाहिजे मेन्सचा अभ्यास करताना की महालेखा परीक्षेचे कार्य तर आहेच, परंतु तो का व्यवस्थित काम नाही करू शकत आहे, कोणत्या समस्यांना त्याला सामोरे जावं लागते, मग त्या समस्यांचं सोल्युशन काय, उपाय काय, ते सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. मेन्स मध्ये अशा प्रकारचं विश्लेषण आहे. ओके, प्रिलिम मध्ये तुम्हाला विश्लेषण नसते, डायरेक्ट तुम्हाला डेटा माहित पाहिजे, माहिती माहित पाहिजे, इन्फॉर्मेशन. ओके, हा झाला आपला मेन्सचा सिलेबस. ओके,
आता मग याच्यावरचे सुद्धा मी काही क्वेश्चन या ठिकाणी दिलेले आहेत, हे पीवायक्यूज आहेत, युपीएससीचेच आपले पीवायक्यूज आहेत. तसं या ठिकाणी पहा काय म्हटलंय, डिस्कस दी रोल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऍज द चेअरमॅन ऑफ राज्यसभा. राज्यसभेचे सभापती म्हणून भारताच्या राष्ट्रपतींची भूमिका स्पष्ट करा, त्याच्याबद्दल चर्चा करा. असे प्रश्न आपल्याला काही उत्तरांमध्ये नाही जायचंय प्रश्नांच्या, फक्त प्रश्न कशा प्रकारचे येतात ते आपल्याला बघायचंय. पहा, डिस्कस दी रोल ऑफ नॅशनल कमिशन फॉर द बॅकवर्ड क्लास इन द वेक ऑफ इट्स ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम स्टॅच्युटरी बॉडी टू कॉन्स्टिट्युशनल बॉडी. एक वैधानिक संस्थेमधून घटनात्मक संस्थेकडे रूपांतर झाल्यानंतर मागास वर्ग आयोगाची भूमिका यावर चर्चा करा. ओके, आता हे जे प्रश्न आहे तुम्हाला आज त्या गोष्टी माहित नाहीत, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की बऱ्याच नवीन गोष्टी आपल्याला आहेत आणि आज त्याची काळजी करायची नाही. ज्यावेळेस आपले लेक्चर्स होतील या गोष्टी तुमच्याकडून व्यवस्थित करून घेतल्या जातील. तुमचे आन्सर रायटिंगचे सुद्धा सेपरेट लेक्चर्स होतील, ज्यामध्ये तुमचे आन्सर रायटिंग व्यवस्थित तुम्हाला सांगितलं जाईल की कशा प्रकारे हे प्रश्न डील करायचे असतात. ओके, आणि तुमच्या लेक्चर्समध्ये या गोष्टी ऑलरेडी चर्चा केल्या जातील, जेणेकरून तुम्हाला मग आन्सर रायटिंगच्या लेक्चर्समध्ये ज्या गोष्टी आम्ही सांगू त्या तुम्हाला इझिली कळतील. त्यामुळे त्याची काळजी करू नका. ज्यावेळेस आपले हे लेक्चर्स होतील त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करणारच आहे. ओके, आता हे जे मी तुम्हाला सांगितलं हे आहे आपलं इंडियन पॉलिटी बद्दल, भारतीय राज्यव्यवस्थेबद्दल. यासोबतच आपल्याला चर्चा करायची IR ची, इंटरनॅशनल रिलेशन. हाही सब्जेक्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे. हालाकी आपला जो IR चा जो सब्जेक्ट आहे तो छोटा सब्जेक्ट आहे, खूप काही तो मोठा सब्जेक्ट नाहीये, आपला एक छोटासा सब्जेक्ट आहे तो. परंतु त्याला आपण महत्व त्याचं कमी करू शकत नाही, कारण जवळजवळ 50 ते 60 मार्कला त्याचे प्रश्न येतात. ओके, आणि दुसरी गोष्ट, आयोगाने जो आपला सिलेबस जो दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की खूप काही डिटेल्ड आयोगाने आपल्याला दिलेलं नाहीये. ओके, आयोगाने सिलेबस जो दिलेला आहे, IR बद्दल सांगतोय मी, इंटरनॅशनल रिलेशन्स बद्दल. तसं पॉलिटी बद्दल मी सांगितलं की पॉलिटीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिलेल्या दिसतात, त्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी IR मध्ये आपल्याला दिसत नाही. इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये जे आहेत आपल्याला बऱ्याचशा कमी गोष्टी आपल्याला दिसून येतात. जसं आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आपला जो नोटिफिकेशन जे आहे युपीएससीचं, ते युपीएससीचं नोटिफिकेशन दाखवतो, म्हणजे तुम्हाला गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित कळतील. जस्ट वेट. ओके, तुम्हाला युपीएससीचं नोटिफिकेशन दाखवतो, त्यामध्ये आपण या गोष्टी बघूयात. हे आपलं युपीएससीचं नोटिफिकेशन आहे, याच वर्षीचं नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवतो आहे. याच्यामध्ये जो मी तुम्हाला आता जो सिलेबस दाखवलेला आहे तो सिलेबस सुद्धा याच नोटिफिकेशन मध्ये होता. ओके, आणि जो मी तुम्हाला आता IR चा सिलेबस सांगतो आहे तो सुद्धा आपल्याला याच नोटिफिकेशन मध्ये तो आपल्याला सिलेबस आपल्याला दिसून येईल. ओके, इथे या ठिकाणी आपल्याला दिसेल बघा. ओके, नोटिफिकेशन जर बघितलं, हा या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आता हे हिंदी मधलं नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवत आहे. हे युपीएससीचं नोटिफिकेशन हे हिंदीमध्ये सुद्धा असते, इंग्लिशमध्ये सुद्धा असते. ओके, इथे हिंदीमध्ये मी तुम्हाला नोटिफिकेशन दाखवत आहे. पहा, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे एवढंच फक्त आपल्याला सिलेबस दिलेला आहे आपला IR चा, इंटरनॅशनल रिलेशनचा. काय काय गोष्टींवर फोकस करायला सांगितलेला या ठिकाणी ते आपण बघूया. पण एक गोष्ट त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की आपला IR इंटरनॅशनल रिलेशन हा जो सब्जेक्ट आहे हा खूप जास्त करंट अफेअर्स बेस्ड आहे, आणि हा फक्त मेन्सला आहे. आपला हा प्रिलिमला नाही आहे हा विषय, हा फक्त मेन्सला आहे आपला. त्यामुळे असं प्रिलिम आणि मेन्स काही याला वेगवेगळी चर्चा करण्याची गरज नाहीये. आणि हा खूप जास्त करंट अफेअर्स बेस्ड आहे. जसे आता भारताचे जे आपले माननीय प्रधानमंत्री आहेत ते आता आपल्याला माहित आहे की इंडोनेशियाला गेले होते, ऑस्ट्रेलियाला गेले होते. ओके, त्यानंतर न्यूझीलंडला गेले होते. मग तिथे भारताच्या प्रधानमंत्र्यांनी वेगवेगळे करार केलेले आहेत. मग तो जो करार जे झालेले आहेत, जे काही संबंध सुधारलेले आहेत त्या देशांसोबत, ते आपल्याला एक्झामसाठी मग इम्पॉर्टंट बनून जातात. राईट, त्यामुळे करंट अफेअर्स मध्ये ज्या गोष्टी होत असतात त्या गोष्टींवर फार लक्ष द्यावं लागते ज्यावेळेस तुम्ही या चॅप्टरचा अभ्यास करत असतात. मग कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत पहा. सुरुवातीला दिलेल्या आहेत भारत एवं इसके पडोसी संबंध. तर भारत जो देश आहे, भारत देशाचे जे काही नेबर्स आहेत, जे काही आपले
पडोसी आहेत म्हणजे जे काही आपले शेजारी देश आहेत तर त्याचे भारतासोबतचे संबंधांबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे. भारत श्रीलंकेचे संबंध, भारत बांगलादेशचे संबंध, भारत नेपाळ, भारत भूतान, भारताचे मग पाकिस्तान, इव्हन पाकिस्तानच्या संबंधांबद्दल सुद्धा, चायनाच्या संबंध किंवा म्यानमार, मालदीव, हे जे सगळे भारताच्या आजूबाजूला जे देश आहेत ना, आपले जे शेजारी राज्य आहेत ना, राष्ट्र आहेत, तर त्यांच्यासोबत भारताचे संबंध कसे आहेत, आधीपासून कसे संबंध आहेत, आज त्याची स्थिती काय आहे, करंट मध्ये जर काही अजून झालेलं असेल नवीन त्या संबंधांबद्दल, ते सगळं आपल्याला एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट असते. आणि या सगळ्या वेगवेगळ्या देशांबद्दल आपण सेपरेटली आपल्या क्लासमध्ये सगळ्या गोष्टी होतील, त्याची काळजी तुम्हाला करायची नाही. क्लासमध्ये या सगळ्या गोष्टी घेतल्या जातील. त्यानंतर द्विपक्षीय, क्षेत्रीय, वैश्विक समूह, भारत से संबंधित अथवा भारत के हितों को प्रभावित करने वाले करार. आपल्याला हे पाहायचंय की जगामध्ये असे कोणकोणते ग्रुप्स आहेत, ओके, की देशांमधले किंवा खूप साऱ्या देशांचे मिळून, ओके, तर असे कोणकोणते समूह आहेत की ज्यांच्या निर्णयांचा इम्पॅक्ट कोणावर होतो, भारतावर होतो. जसं की आपल्याला माहित आहे की G7 ग्रुप आहे, ओके, त्यानंतर आपल्याला माहित आहे G20 ग्रुप आहे, आपल्याला माहित आहे ब्रिक्स ग्रुप आहे, सार्क ग्रुप आहे, असे भरपूर ग्रुप आहे, SCO, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन, असे SCO, हे खूप सारे आंतरराष्ट्रीय असे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, ओके, वेगवेगळ्या देशांनी मिळून बनवलेले समूह आहेत. मग त्यांच्या समूहांचा आणि भारताचा कसा संबंध आहे, त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा भारतावर कशा प्रकारे परिणाम होतो, भारत त्या निर्णयांना डील करण्यासाठी काय काय करतो, ते सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं. त्यानंतर भारत के हितों, भारतीय परिदृश्य एवं विकसित तथा परिदृश्य पर विकसित तथा विकसनशील देशों की नीतियों तथा राजनीति का प्रभाव. आता या ठिकाणी आपण कशाबद्दल बघणार आहे की जे विकसित देश आहे किंवा विकसनशील देश आहे. आता विकसित देश म्हटलं तर अमेरिका वेगवेगळ्या देशांवर सँक्शन लावत राहतो. अमेरिकेचा भारतासोबत आता अग्रीमेंट होणार आहे, मग त्याचा भारतावर कसा परिणाम होईल, अमेरिका जे निर्णय घेते त्याचा भारतावर कसा परिणाम होतो, भारत त्याला कसं डील करतो, ते आपल्याला पाहावं लागेल. बरेचसे विकसनशील देशांचे निर्णय, जसे की इराणनी जे काही निर्णय घेतले त्यामुळे भारतावर सुद्धा इम्पॅक्ट होत आहे. आपल्याकडे आता LPG सिलेंडर, ऑइल गॅसचा किती प्रॉब्लेम येत आहे, ओके. आता USA आणि इराणमध्ये एक अग्रीमेंट झाला, एक करार झाला, त्याच्यानंतर युएसएने काही शिप्स टार्गेट केले, पुन्हा आता युद्ध चालू झालेलं आहे. मग त्याचा भारतावर कशा प्रकारे परिणाम झाला, त्याला भारत कसं डील करू शकतो, या गोष्टींना ते सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे, ओके. असे वेगवेगळे देशांबद्दल आपण या ठिकाणी बघणार आहे. करंट अफेअर्स मध्ये अशा कोणकोणत्या गोष्टी होत आहेत, त्या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची. त्यानंतर महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संस्था, मंच, उनकी संरचना आणि अधिदेश. जगामध्ये ज्या वेगवेगळ्या महत्वाच्या ज्या संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था, त्यांच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. जसं आपल्याकडे माहित आहे, आपल्याकडे संयुक्त राष्ट्र आहे, युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्र, ओके. आता ही संस्थाची रचना कशी आहे, कसं काम करते, यामध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे, ओके, सुरक्षा परिषद, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, त्याला भारताला ज्याचा मेंबर बनायचा आहे, का बनायचा आहे वगैरे, याची चर्चा आपण करणार. बरेचसे अजून आपल्याला ऑर्गनायझेशन दिसून येतात, जसं की WHO जी ऑर्गनायझेशन आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ओके, जे आपली जागतिक आरोग्याची संस्था आहे. मग ती न्यूज मध्ये असेल तर मग त्याची रचना, ते कसं कार्य करते, अशा ज्या काही आपल्या महत्वाच्या संस्था आहेत त्या संस्थांबद्दल आपण या IR आपल्या सब्जेक्टमध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार. जसं आपल्याला माहिती आहे WTA, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आपली आहे, जी पूर्ण जगाचा जो व्यापार चालतो त्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी. मग ते जर न्यूज मध्ये असेल तर मग भारताचा त्याचा संबंध कसा आहे, ओके, भारतावर त्यांच्या निर्णयाचा कसा परिणाम झाला, ओके, ते कसे कार्य करतात, त्याचा भारतावर कसा इम्पॅक्ट होता, सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करणार. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय ज्या कोणत्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टींवर आपल्याला या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये नजर ठेवावी लागते. आपले जे अराउंड जर प्रश्न काढले तर आपल्याला दिसून येतात 4 ते 6 प्रश्न आपल्याला या सब्जेक्ट मधले दिसून येतात, IR मधले, इंटरनॅशनल रिलेशन्स मधले. म्हणजे जवळजवळ 50 ते 60 मार्कांचं वेटेज आपल्याला दिसून येते IR वर. आणि इंटरेस्टिंग असते कारण करंट अफेअर्स बेसिस आहे, ओके. ज्या काही आपल्या आजूबाजूला गोष्टी होत आहे, भारताचे जसे जसे संबंध बदलत आहे, तशा प्रकारे आपल्याला त्या गोष्टींमध्ये मग इंटरेस्ट पण यायला लागतो. त्या गोष्टी समजायला अजून चांगलं, तुम्हाला अभ्यासाला सुद्धा त्याच्यात इंटरेस्टिंग तुम्हाला गोष्टी वाटतात, कारण तुमच्या अवतीभोवती या सगळ्या गोष्टी होत असतात, ओके. तर या गोष्टी आपण IR मध्ये बघणार आहे, ओके. आणि हे फक्त मेन्सला, याच्यात प्रिलिम
यामध्ये नाहीये आयआरचे रिलेटेड. जे काही करंट अफेअर्स मध्ये काही एखादी घटना घडली असेल तर तो करंट अफेअरचा पार्ट म्हणून एखाद्या प्रिलिम मध्ये येईल. मेन्स मध्ये डेडिकेटेड आपला हा सेपरेट सब्जेक्ट आहे आणि GS2 चाच पार्ट आहे. GS2 मध्ये पॉलिटी पण आहे, GS2 मध्ये IR पण आहे, आंतरराष्ट्रीय संबंध, आणि GS2 मध्ये आपल्याला गव्हर्नन्स सुद्धा, प्रशासनाचा पार्ट सुद्धा दिसून येतो. ओके, पण आज आपण गव्हर्नन्सवर चर्चा नाही केली, आपण आज पॉलिटीवर चर्चा केली आणि IR वर चर्चा केलेली आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत आपण समजून घेतलेल्या आहेत. आय होप तुम्हाला जो आहे पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे तो खूप चांगला या ठिकाणी समजला असेल. ओके, आणि IR हा सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजला असेल. हे दोन सब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्यायचे होते. तुमचे काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन असेल, तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. आहेत का कोणाचे काही डाऊट्स, काही क्वेश्चन? ओके, आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळालेल्या आहेत. ओके, कोणाचा काही डाऊट्स वगैरे, काही क्वेश्चन्स वगैरे दिसत नाहीयेत, तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळाल्या असतील. ओके, चांगली गोष्ट आहे. ज्यावेळेस आपले लेक्चर्स होतील त्यावेळेस आपली भेट पुन्हा होईल. त्यावेळेस आपण या सगळ्या ज्या गोष्टी आज आपण डिस्कस केलेल्या आहेत त्यानंतर आपण व्यवस्थित डिटेल्ड मॅनर मध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घेणार आहे. ओके, क्लास नोट दिले आहेत, ऍडमिशन घेतलं तेव्हा तुम्हाला नोट्स वगैरे भेटतील. डोंट वरी अबाउट दॅट. ओके, करंट अफेअर्स मध्ये मराठीमध्ये जर करंट अफेअर्स करायचं असेल तर आपल्याला लोकसत्ताचा आपला पेपर आहे. ओके, मराठीमध्ये. आणि जर तुम्ही इंग्लिशमध्ये तेवढा तुम्हाला प्रॉब्लेम येत नसेल तर द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हे आपल्या दोन न्यूजपेपर असे दिसतात जे अतिशय महत्वाचे आपल्याला दिसून येतात. नोट्स बद्दल तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. नोट्स बद्दल तुम्हाला जे असतील ते तुमचे सगळे नोट्स वगैरे जे आहेत तुम्हाला दिले जातील ज्यावेळेस आपले लेक्चर्स होतील त्यावेळेस. ओके, तुम्हाला नोट्स वगैरे भेटले नसेल, एक काम करा, तुम्ही मला मेसेज करा. तुमचा मेसेज मी फॉरवर्ड करून देईल. माझा नंबर एक असू द्या 9405425461. जे स्टुडंट म्हणत आहेत की नोट्स वगैरे मिळालेले नाहीत ते मला या नंबरवर मला मेसेज करा. ओके, तुमचा मेसेज मी फॉरवर्ड करून देईल. तुमचं मला नाव, तुमचं बॅच नंबर वगैरे जे आहे, तुमचं बॅच कोणती आहे ते सुद्धा आणि कोणत्या नोट्स बद्दल आहे ते सुद्धा मला या सगळं या नंबरवर तुम्ही कळवा. ओके, बाकी तुम्हाला जे नोट्स आहेत, नोट्स वगैरे तुम्हाला रेग्युलर भेटतील, त्याची काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही. आय होप तुमचे डाऊट्स वगैरे जे आहेत ते सगळे सॉल्व्ह झालेले आहेत. ओके, सो ज्यावेळेस आपले लेक्चर्स होतील पुन्हा भेटूयात. तोपर्यंत ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.